नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी सध्या समोर येते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सध्या ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती केल्याची माहिती समोर येते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती केले. व्हायरल ताप आणि अशक्तपणामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती केल्याची माहिती सध्या समोर येते. तर शिंदेंची प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना योग्य त्या उपचारानंतर लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आलेले आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती खालावली आहे, काय अधिक माहिती? अंकिता, खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत मागील 3 ते 4 दिवसांपासून ही ठीक नव्हती आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे मागील 2 दिवसांपासून आपल्या शासकीय निवासस्थान नंदनवन या ठिकाणी उपचार घेत होते. पण तरी मात्र कोणत्याही उपचारादरम्यान त्यांना फरक पडत नव्हता. म्हणून डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की तुम्हाला आता रुग्णालयात येऊनच जे आहेत पुढचे उपचार घ्यावे लागतील आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना त्या ठिकाणी ऍडमिट केलेलं आहे. खरं तर त्यांची प्रकृती स्थिर आहे. किरकोळ आजार, व्हायरल ताप आणि अशक्तपणा याचा त्यांना त्रास होत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज संध्याकाळी उशिरा डिस्चार्ज देखील मिळू शकतो असं देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. खरं तर तब्येत त्यांची ठीक नाही आहे म्हणून ते अधिवेशनात देखील मागील 2 दिवसांपासून अनुपस्थित होते आणि आता त्यांना ऍडमिट करण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे. निश्चित. शुभम, या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. आता मोठी अपडेट पावसासंदर्भातली. वीकेंडला पावसाचा जोर वाढणार आहे. आज